सलूट मिला था गणेश भाई को पीसीएमसी भाई. हाँ भाई. बच्ची म्हणताय बमाल. स्वागत आहे आपल्या अजून एका इंटरेस्टिंग आणि नवीन कोऱ्या खट अशा ब्लॉग मध्ये. तर आज आहे संडे 9 ऑगस्ट. तर आता आपण चाललोय संडे राईडसाठी. लाईक हा जरा डिफरंट रूट आहे. तर आम्ही 1-2 स्पॉट्स बघितलेले. तर तुम्हाला रस्त्यात सांगतो कुठे कुठे जाणार आहे काय. तर बोललो चला लेट्स स्टार्ट द ब्लॉग अँड लेट्स गो. पहिलं फ्यूल अप करूया आणि त्याच्यानंतर मग पुढे जाऊया. आज आपण जाणार आहोत जे भुलेश्वर टेम्पल आहे पुणे सोलापूर हायवेला. तर फर्स्ट आपला स्टॉप तिकडे असणार आहे भुलेश्वर महादेवाचं टेम्पल आहे. आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहे मोरगावला जो मयुरेश्वर गणपती आहे अष्टविनायक मधला एक. आणि मग आपण जाणार आहे डायरेक्ट लोणी काळभोरला. बिकॉज आता सध्या मी एकटा आहे. लोणी काळभोरला आपल्याला वेदांत जॉईन करणार आहे. आय डोंट नो वेदांत तुम्हाला माहित असेल नाही तरी तुम्हाला भेटवतो एकदा मी परत. तर मित्रांनो आता आपण आलो पेट्रोल भरायला. ऑलरेडी होतं फ्यूल त्याच्यामुळे लगेच भरली. 2.37 लिटर. आता चला निघूयात आपण. काय म्हणले हा व्हिडिओ ब्लॉग वगैरे पण. चला येऊ का. धन्यवाद. तर मित्रांनो आता मी पोहोचले लोणी काळभोरमध्ये. आत्ता टाइम झाला आहे 7:38 आणि आता आपण चालू वेदांतच्या फ्लॅटवरती. तर चला जाऊयात. सो गाइस मैं जस्ट अभी उसके सोसाइटी में पहुंचा और आते ही मुझे क्या क्या दिखाता हूँ. रुको. पहले तो ये देखिए जीटी. उसके बाद वहाँ पे एक हंटर है. यहाँ पे एक जावा लगी हुई है भाई. तो गाइस आज का कुछ लुक ऐसा है अपना. बाकी हेलमेट है अपना. उस पर गणेश भाई का गोप्रो लगा हुआ है. सैल्यूट गणेश भाई. तर मित्रांनो आत्ता आम्ही आलो आहे याच्या फ्लॅटवरून. आता हेल्मेट वगैरे घालतो निघतोयच आम्ही आता. आणि 1 वाजलेत आता. 8 वाजत आलेत. 7चा टाईम होता. थोडंसं झालं लेट बट इट्स ओके. काय सीन नाही. कमी जण असल्यामुळे थोडंसं होऊन जातं मॅनेज. तर आता चला येतोय तो बाईक घेऊन. आपण आपली बाईक घेऊयात. चलो लेट्स गो. तर आता आपण निघतोय. लोकेशन वगैरे लावलं. आम्ही तिथून एक 8-8:15 वाजता निघलेलो याच्या फ्लॅटवरून. आणि आता आम्ही थांबलोय नाश्ता करायला. कांचन मिसळ अँड साऊथ इंडियन. ही बघू शकता वेदांची गाडी SD स्क्रॅम्बलर. बाय बेस्ट गाडी आहे ही पण. मी कोकण राईडला गेलो तेव्हा चालवली पण एक नंबर गाडी आहे. सो दिस इज द वेदांत भाई. आता आम्ही निघालेलो आहे भुलेश्वर जायला. भुलेश्वर चाललोय. तिकडून पुढे जाऊ मोरगाव मयुरेश्वर. तर आम्ही कोकण कोस्टल राईडला मी कॅमेरा आणला तेव्हा आणि आम्ही मी- आता भाईकडे कॅमेरा आता माझा नाहीये. गणेश भाई सॅल्यूट. गणेश भाई अपना भाई आहे. सलूट मिला था गणेश भाई को पीसीएमसी भाई. हा भाई. पीसीएमसी डॉन. चला आता नाश्ता करूयात आणि मग निघू. तर मित्रांनो आता आमची मिसळ आली. मिसळ खाऊ आणि निघूयात आता. आता लय झाला टाइमपास. तर मित्रांनो आता आम्ही निघलो. नाश्ता वगैरे झाला आमचा. आणि आता 20 किलोमीटर्स डिस्टन्स राहिले. एक 30 मिनिटं अर्धा तासामध्ये आम्ही पोहोचतो तिकडे. तर मित्रांनो आम्ही गाडी वगैरे पार्किंग केली आणि आता आम्ही चाललेलो. तर हा एक मॅप आहे. तर मित्रांनो मंदिरात आलोय आता. तुम्हाला 1 मिनिट दाखवतो लांबून. तर बघा तर अशी काही एंट्री आहे. आलेच तर आतमध्ये आल्याच एक बजरंगबलीची छोटीशी अशी कातळात कोरलेली मूर्ती आहे मस्त. होऊ शकता नंदी. मित्रांनो आता आम्ही दर्शन घेतले आणि आता आम्ही आलो फोटो काढायला. वेदांत थांबले. आता फोटो काढायची वाट बघतोय. बाकी तुम्ही बघू शकता कोण काम काय भारी. और ये मालिक है. तर मित्रांनो आम्ही दर्शन घेऊन आलतो फिरून वगैरे. आणि खाली आल्या आम्हाला प्रसाद भेटला. तर आता आम्ही प्रसाद घेतलाय. खाऊ आता प्रसाद. एकादशी पण आहे. आज नाही एकादशी. आय डोंट नो असेल गाइस. आय डोंट नो टुडे इज एकादशी और नॉट. माय इंग्लिश थोडी तुटकी फुटकी. थोडासा ॲडजस्ट कर लो. ते असं व्हायला. तर चला मित्रांनो आता आम्ही निघतोय. गाडी वगैरे. ऊन लय कडक पडले. मला वाटलं नव्हतं एवढं ऊन असेल. मी रेनकोट कॅरी केला होता बॅगमध्ये. बट एवढं ऊन आहे. पूर्ण टॅन भाई. ह्याला ना ह्याला सवयच आहे. आम्ही कोकणात पण गेलो तेव्हा रेनकोटमध्येच पूर्ण जेवायला बसायचा. ते पण काढत नव्हता. अरे तो फॅट लॉस का तरीका रे. फॅट लॉस. बच्ची म्हणताय बमाल. चाललोय आता आपण निघूयात. आता आपल्याला जायचंय मोरगावला मोरेश्वर गणपती मंदिरात. तर ते चला निघूयात. खूप ऊन आहे. खूप गर्म होते भाई. चलो भाई तो आज हम साथ में दोनों तो भाई बहुत मजा आ रहा है भाई. अरे कसं आहे भाई दो लोग हो तो मजा आता है भाई. चलो मित्रांनो आता आवरू द्या आम्हाला. बस करा तुम्ही. हे बघ काय भिकर दे एवढं भाई. कपडे आम्ही भिकर द्यायचं. तोंड बघ आमचं.
तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो इथं मंदिरापाशी. तर आपल्याला 2 भाई लोक भेटलेत आपले. हॅलो भाई, काय नाव आहे तुझं? माझं नाव सुरेश भूषण गायकवाड. श्रेयस भाऊ भेटला आपल्याला. आणि तुझं? रुद्र भेटलाय. भाई माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं का तुम्ही. हा संदेश मोरे ब्लॉग म्हणून यूट्यूबला. संदेश मोरे ब्लॉग. ड्रीम बाईक कुठली रे तुझी? ड्रीम बाईक कुठली? GT 650. बास्के भाई. अरे बाय GT. आणि तुझी ZX चॅनल असं GT6. अगं माय. मित्रांनो आता आम्ही आलोय. तर मित्रांनो आज रविवार असल्यामुळे जरा गर्दी आहे. असं वाटतंय मला अर्धा पाऊण तास लागेलच दर्शनासाठी. तर मित्रांनो आता आम्ही लाईनमध्ये लाईनमध्ये थांबलोय. आज संडेमुळे जरा गर्दी आहे, बघू शकता तुम्ही. आता मला वाटतंय अर्धा तास लागेल का? अर्धा पाऊण तास लागेल. तर आता थांबावं तर लागणार आहे. तर दोस्तांनो आता आपण आलोय मयुरेश्वर गणपती मोरगांव येथे फॉर द दर्शन लेइंग. हमारा घर यहाँ से 75 किलोमीटर अप्रॉक्स दूर है और उससे आगे मेरा और 40 किलोमीटर है. तो मेरी तो वाट लगने वाली है जाने में. काय पाहिजे तुला? माफवर आता घरी कोण जातो का? ठीक आहे. तर मित्रांनो आता वेदांतला मी त्याचा फोन द्यायला लागलोय. परत कसं आहे तो म्हणून दिला नाही, म्हणजे त्यापेक्षा व्हिडिओमध्ये दाखवून दिलेला कधी पण चांगला. प्रूफ राहते, प्रूफ. तर मित्रांनो आता आपण गाभाऱ्यात आलोय मंदिरात. तर संडेमुळे जरा जास्त लाईन होती. तर आपल्या लाईनीत लागून किती वेळ झाला असलो बाबा? अर्धा तास झाला आता आम्ही लाईनीत लागलो. 15 मिनिटात दर्शन होऊन बाहेर पडला आम्ही. गर्दी एवढी पण नाहीये जास्त, थोडी आहे ठीकठाक आहे पण. तर मित्रांनो दर्शन वगैरे झालंय आणि आता आम्ही चाललोय परत गाड्यांकडं. बाकी मंदिर बघू शकता, काम चालू आहे. फारसे वगैरे दगड वगैरे लावायचे. तर चला आता आपण जाऊयात आपल्या गाडीकडे. तर मित्रांनो आमचं दर्शन वगैरे झालंय. आता मला लय आळस आलंय, लय कंटाळा आलाय मला. आता आम्ही मोरगाव मध्येच आहे. जस्ट दर्शन घेऊन थोडंसं 1-2 मिनिटं बाहेर आलो आणि थांबलेलो मेन रोडला. आपल्या बाईक्स. तर आता निघूयात. आता लय झोप यायला लागली मला, पण गाडी चालवायची अजून. अवघड आहे, कैसा होगा मेरा भाई. तर मित्रांनो आपल्याला अजून इकडे आपले 2 भाऊ भेटलेले. त्यांना म्हणलं चॅनलला सबस्क्राईब करा. माझे 1000 सबस्क्रायबर झाले भरपूर सध्या. आता मी असंच वाढवू लागलोय. पण बघा भाई व्हिडिओ सगळे टाकल्यावर. हे बघा मित्रांनो आपलं चॅनल. तुम्ही पण सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. ओके. असं आपने को बहुत आगे जाना है. असे आधी मध्ये हिंदी बोलतो तुटकी फुटकी. तुझं नाव काय? सत्यम. संदेश. तुझं? सोहम. आणि चोरेवाळा. ओके. तू भी व्हिडिओ बघा माझा. तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ मध्ये घेतो मी. काय ऐसे पैचन बहिणा ती रेने की समजा घ्या. त्यांना बी भारी वाटतं, आपल्याला बी भारी वाटतं. असा विषय. 2 hours later. तर चला मित्रांनो आत्ता वाजलेत 9:21. तुम्ही म्हणसाल एवढा रात्र झालेला आहे, बघू शकतो तुम्ही बाहेर बाल्कनीत पूर्ण अंधार पडलाय. तर मी याच्यासाठी थांबलेलो कारण आम्ही इथे लोणी काळभोरला याच्या फ्लॅटवरती 4:30 वाजता इथं पोहोचलो आणि आम्ही मग जेवण पार्सल घेऊन आलो. त्यामुळे म्हणलं मग आपण इथं घरी आणून खाऊया. तर मग घरी आणलेलं आणि मग घरी आणल्यावर 5 वाजेपर्यंत आमचं जेवण वगैरे झालं. आणि मग परत मी चेक केलं मॅपवर, तर बघतोय तर मला जेवढं सकाळी यायला मला 1 तास लागलेला, 40 किलोमीटर्स, तर ते आता मला 2 hours दाखवत होतं 40 किलोमीटर. तर मी म्हणलं की भाई थोडा वेळ थांबू, असं पण दमलेलो आहे, मला थोडंसं जेवण केल्यामुळे सुस्ती पण आलती. तर म्हणलं की मग आपण असं पण आता काही काम नाही काय, त्यामुळे म्हणलं मग थोडा वेळ रेस्ट करूया. आणि मग 9:30-10 वाजता मग थोडंसं ट्रॅफिक वगैरे कमी होईल सगळं. तर आपण आहे त्या टाइम मध्ये जाईल. आपण 9:30 होतच आले. आता पटकन आपलं पहिलं गेटअप करूयात आणि मग निघूया तिथून. चलो. तर आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन इंटरेस्टिंग ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तो चलो मिळतं है नेक्स्ट ब्लॉग में. तब तक लिए सत श्री अकाल, वणक्कम, केम छो मजामा. मी आज नाहीच घातलेला पजामा. तर चला भेटूया अशा पुढे ब्लॉगमध्ये. धन्यवाद. बाय बाय गाईज. बाय बाय. लव यू गाईज. लव यू भाई. आपलं 1K सबस्क्राईब केलेत भाई तुम्ही लोक. मला लाज व्हायला लागली भाई राव. असं नका करू भाई राव तुम्ही. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद गाईज. धन्यवाद. यू.